गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. मला सांग स्क्रीन विजिबल आहे का? Yes, teacher. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके, आज न्यू लेसन स्टार्ट करूया एन्व्हायरमेंटल स्टडीचा लेसन नंबर 11. ओके, Okay. फ्रॉम हिअर टू दिअर. लेसनचं नाव आहे फ्रॉम हिअर टू देअर द ट्रेन. आता फ्रॉम हिअर टू देअर असं का म्हटलंय? आपल्याला ट्रेन काय करते, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला घेऊन जाते ना, Oh, म्हणून ट्रेनचं त्यांनी एक्झाम्पल दिलंय फ्रॉम हिअर टू देअर. म्हणजे आपल्याला एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या प्लेसला जायचं असेल तर आपण ट्रान्सपोर्टचा यूज करतो ना, कार बस त्याचा यूज करतो. म्हणून त्यांनी आता एक ट्रेन बद्दल सांगितलं या लेसन मध्ये. okay. द ट्रेन. कम ऑन चिल्ड्रन, लेट्स प्ले अ गेम. क्लाइम अबॉर्ड द चगिंग ट्रेन. तर काय बोलतात इथे, चला स्टुडंट आपण एक गेम खेळूया. चला चिल्ड्रन आपण सगळे एक गेम खेळूया. आणि गेम मध्ये काय करायचं, आपल्याला ट्रेन बनवायची आहे. त्या ट्रेन मध्ये चढायचंय. चगिंग ट्रेन म्हणजे चालत्या गाडीतून चालती जी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये चढायचं आहे. ओके. Okay. ब्लो युअर विसल अँड टेक युअर सीट ऑन टू शोल्डर इफ यू प्लीज. मग तुम्हाला काय करायचंय, जेव्हा जशी शिट्टी चालू होईल म्हणजे ट्रेनची शिट्टी वाजेल, ट्रेन स्टार्ट होईल, तुम्हाला काय करायचं, तुमच्या सीट पकडायच्या आहेत. ओके. आता सीट कसे करायचे बघा, सगळ्यांनी काय केलंय, प्रत्येकाच्या शोल्डरवर पकडलेलं आहे, हात ठेवलेला आहे, प्रत्येकाच्या शोल्डरला त्यांनी पकडलेला आहे. गेम खेळतो ना आपण. Oh, फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बट इन अ लाईन, डोंट रन आउटवर्ड. बघा काय करायचंय आपल्याला, पुढे जायचंय, मागे जायचंय, मागे पुढे असं करायचंय आपल्याला. ओके, पुढे मागे मागे पुढे करायचंय, पण एका लाईन मध्येच चालायचंय. लाईन क्रॉस करायची नाहीये, लाईनच्या बाहेर जायचं, पळायचं नाहीये. ओके. ट्रेन माहितीये ना कशी चालते, एका सरळ याच्यामध्ये चालते, लाईन मध्ये. मग ट्रेन, आपल्याला ट्रेन बनायचंय. मग ट्रेन कसं, म्हणजे बरोबर एका लाईन मध्येच चालायचंय. ओके. आणि त्या जी लाईन आहे त्याच्या बाहेर जायचं नाहीये. स्टे इन अ लाईन अँड शट युअर आईज. विथ ओपन आईज यू विल नथिंग स्पे. ओके. तर काय करायचं, लाईन मध्ये काय एकाच लाईन मध्ये राहायचंय. ओके. डोळे बंद करूनच एका लाईन मध्ये उभं राहायचं आणि तसंच चालायचं आहे. okay. चक 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 चक, द ट्रेन इज ऑन इट्स वे. स्टॉप स्टॉप स्टॉप, ऑल द स्टेशन से. आता जशी ट्रेन चालू होते तर तेव्हा आवाज कसा येतोय, चालताना ट्रेनचा चक 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 चक. आणि जशी हे येते, स्टेशन येतात, तेव्हा काय जे सगळे स्टेशन काय बोलतात, ट्रेनला स्टॉप स्टॉप बोलतात. कारण ट्रेन ही स्टेशनला थांबते. ओके. म्हणून ते सगळे स्टॉप स्टॉप बोलतात. नंतर ऑन रोड्स ऑफ आयर्न वी मूव टू अँड फ्रो, हिअर कम द लाईट्स अँड देअर दे गो. आता ही जी ट्रेन आहे ती कशावर चालते, रोड्स ऑफ आयर्न. रोड्स ऑफ आयर्न म्हणजे काय, जे पटरी असतात ना, हा. रूळ, त्या रोड्स ऑफ आयर्न म्हटलंय त्याला. म्हणजे ते कशाचे असतात, लोखंडाचे असतात ना, म्हणून ती ट्रेन आहे ती त्याच्यावरून चालते. ओके. Okay. हेअर कम द लाईट्स दे देअर गो. जसं लाईट, जसं म्हणजे ग्रीन, आता जसं आपल्या याच्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल मध्ये कसे असतात, रेड लागल्यानंतर थांबायचं, ग्रीन लागल्यानंतर स्टार्ट होतं, तशी ही ट्रेन सुद्धा रेड लागल्यावर थांबते, ग्रीन झाल्यानंतर सिग्नल चालते. ओके. म्हणून सांगितलं इथे, हिअर द कम लाईट्स, हिअर कम्स द लाईट दे देअर दे गो. अक्रॉस द मिडोज ओव्हर द हिल, फास्ट एजिंग फार्मर्स टेम्पल्स अँड मिल्स. बघा आता ही जी ट्रेन आहे ती कशाला क्रॉस करून चालली आहे, मोठ्या मोठ्या माउंटन्सला, हिल्सला, परत जे शेतकरी म्हणजे शेती वगैरे दिसत साईडला, ती शेतात काम करणाऱ्या फार्मर्सला, टेम्पल्सला, सगळ्यांना ती क्रॉस करून चाललेली आहे. पास्ट Okay. विलेजेस, वेल्स अँड लश ग्रीन फील्ड्स विथ अ ब्रोकन वॉल्स अँड अ पोटॅटो फील्ड. तसंच कुठल्या जे विलेजेस मधले जे वेल्स वगैरे आहेत, विहिरी आहेत, त्यांना ती क्रॉस करते. परत असं हिरवीगार शेतीला ती काय करते, क्रॉस करते. ब्रोकन वॉल्स म्हणजे तुटलेले वगैरे भिंती वगैरे असतील. आता आपण बघ, ट्रेन मधून ट्रॅव्हल करतो तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसतात ना आजूबाजूला, नवीन ठिकाणाच्या नवीन नवीन गोष्टी दिसतात. काही ठिकाणी नवीन शेती वगैरे दिसते, मंदिरे वगैरे दिसतात ना.
हे माउंटन्स दिसतात. हा, तर तसंच ती ट्रेन आहे. ती ट्रेन कोणाकोणाला क्रॉस करत चालली आहे? पोटॅटो फील्डला चालले, लश ग्रीन फील्डला चालले, विलेज वेलला क्रॉस करते. ओके. Yes, teacher. स्मोकी क्लाउड्स फेअर अँड स्मोकी क्लाउड्स फेअर्स अँड क्राऊड्स. आणि परत ती कशाला हे करते? क्रॉस करते, जे सगळे ढग वगैरे स्मोकी क्लाउड म्हणजे जिथे ढग वगैरे आलेले आहेत का एकदम, त्या ढगांना ती क्रॉस करते. ओके. Okay. फेरी village fairs, riders on a mare's flock of birds, cluster huts, bridges and paths, धोबी घाट, स्मॉल टी शॉप्स, puddles and flocks. बघा, एवढ्या सगळ्या गोष्टीला ती क्रॉस करते. म्हणजे जे गावामध्ये भरलेली जत्रा वगैरे असेल त्यांना ती क्रॉस करते. कोण रायडर्स असतील म्हणजे रायडर्स म्हणजे जे गाड्या चालवत असतील साईड त्यांना क्रॉस करते. पक्ष्यांचा जो थवा आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या थवांना ती काय करते? क्रॉस क्रॉस करते. ओके. क्लस्टर हट म्हणजे खूप साऱ्या तिथे वस्ती आहे, खूप सारी घरं आहेत, त्याला ती क्रॉस करते. ब्रिजेसला क्रॉस करते, खूप रस्त्यांना क्रॉस करते. धोबी घाट्सला क्रॉस करते ती. स्मॉल टी शॉप्सला म्हणजे जे छोटे छोटे चहाची दुकान आहेत त्यांना क्रॉस करते. पडल्स आणि फ्लॉक्स आणि जे तळे छोटे छोटे त्यांना सुद्धा ती काय करते? क्रॉस करते. ओके. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे आपण आता ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी दिसतात. आपण सगळे माउंटन हिल वगैरे आपली ट्रेन आहे ती सगळ्यांना क्रॉस करत असते ना. मग तेच या पोयम मध्ये सांगितलेलं आहे पोएटनी. कळालं? Yes, teacher. तर ट्रेन पोयम कळाली. Yes, teacher. ओके. आता क्वेश्चन आन्सर्स घेऊया आपण. Okay. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू लाईक द पोयम? तुम्हाला पोयम आवडली का? I like the poem very much. येस. हॅव यू एव्हर ट्रॅव्हल इन अ ट्रेन अँड वेन? तुम्ही कधी ट्रेन मधून ट्रॅव्हल केलंय का? प्रवास केलाय का? आणि कधी केलाय सांगायचं. When I have traveling in train many times. Last time when I was going to visit my uncle to bed, I travel in a train. ओके. असं पण आन्सर लिहू शकते. येस, आय ट्रॅव्हल इन अ ट्रेन एव्हरी टाइम वी गो टू माय ग्रँडमाज प्लेस इन समर हॉलिडेज. ओके. Okay. कॅन अ ट्रेन मूव्ह एनीवेअर? व्हाय? ही ट्रेन ही सगळीकडे चालते का? No, a train cannot move anywhere. It moves only on the iron rails. हा, it only move it can move only on the rails. What is mean by roads of iron? रोड्स ऑफ आयर्न इथे Road, काय सांगितलं त्यांनी? roads of iron many railway tracks on which train run. They are made of iron. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, व्हॉट प्लेसेस डी ट्रेन पास बाय? मेक अ लिस्ट. आता ट्रेन कुठली कुठली गोष्ट पास करते? आता आपण बघितले काय काय ती क्रॉस करते, त्याची लिस्ट बनवायची. Below, हा, मेडोज. below hills, temple means villages, potato fields. यस, आणि लश ग्रीन फील्ड पण आहे. ओके. आणि हो. फार्मर्स पण आहेत. ओके. नेक्स्ट, विच व्हेकल हॅव यू ट्रॅव्हल इन? राईट देअर नेम्स इन युअर नोटबुक. तुम्ही कुठल्या कुठल्या व्हेकल्स मधून कुठल्या कुठल्या म्हणजे जे हे आहेत व्हेकल्स त्याच्यातून तुम्ही ट्रॅव्हल केलंय ते तुम्हाला नोटबुक मध्ये त्यांची नावं लिहायची आहेत. I have traveled in car, bus, main railway, train, and also in a bullock cart. येस. बायसिकल पण लिहू शकते, सायकल. Okay, teacher. ओके. तर हे Okay. क्वेश्चन आन्सर्स लिहायचे तुला. नेक्स्ट आपण बघूया. आता इथे काही कन्व्हर्सेशन दिलेले आहे ते आपण बघूया. Oh. कम लेट्स मीट सम चिल्ड्रन अँड फाइंड आउट हाऊ दे स्पेंड देअर वेकेशन. ओके. इथे काही मुलांनी त्यांचं उन्हाळ्यातल्या सुट्ट्या, वॅकेशन कसं स्पेंड केलं ते सांगितलंय, ते आपण बघूया.
फर्स्ट आहे जी गर्ल आहे ती काय बोलते, आय वेंट माय अंकल हु लिव्स इन अ दिल्ली. ती बोलते माझे जे अंकल आहे ते दिल्लीमध्ये राहतात. अर्लियर वी यूज टू गो फ्रॉम द रेल्वे स्टेशन टू हिज हाऊस इन अ बस. ओके, तर ती काय बोलते, पहिले आम्ही काय यूज करायचो, रेल्वे स्टेशन वरून ट्रेननी जायचो. रेल्वे स्टेशनला उतरल्यानं त्यांच्या अंकलच्या घरापर्यंत जायला आम्ही बस यूज करायचो. ओके, Okay. बट दिस टाइम इट वॉज अ ग्रेट फन. पण या टायमाला काहीतरी वेगळं झालं, मज्जा आली. काय मज्जा, का मज्जा आली? वी वेंट बाय द metro which went through an underground tunnel and we did not even come to know cars were running on the road about the tunnel. बघा, आणि यावेळेस काय मज्जा आली, ती कशाने गेली तिच्या अंकलकडे? मेट्रोनी. ती मेट्रो जी आहे ती बोगद्यातून जाते. ओके, आणि ती Okay. मस्त बोगद्यातून गेली, जमिनीच्या खाली बोगदा असतो त्या बोगद्यातून गेली. आणि ती बोलते आम्हाला हे सुद्धा कळलं नाही की आमच्या त्या बोगद्याच्या वरून कार्स रन होत होत्या. समजलं? जसं आपल्या ब्रिज बांधलेला असतो ना, ब्रिज वरून कसे हे जातात कार. हो. एक ब्रिज असेल, हा, तर तसा हा जो टनल असतो, हा मेट्रोचा जो बोगदा असतो त्याच्यावरून दुसरे कार सुद्धा जातात. ओके, Okay. नेक्स्ट. इट वॉज नेक्स्ट जो बॉय आहे तो काय बोलतोय, इट्स वॉज माय बुआ वेडिंग. आय मेट मेनी रिलेटिव्ह. वी हॅड अ गुड टाइम इटिंग ड्रिंकिंग अँड प्लेइंग. तर तो बोलतोय की मी माझ्या आत्याच्या वेडिंगला गेलो होतो आणि खूप सारे रिलेटिव्ह आले होते आणि आम्ही खूप चांगला म्हणजे टाइम स्पेंड केला इटिंग म्हणजे इटिंग मध्ये, ड्रिंकिंग मध्ये, प्लेइंग मध्ये. भैया केम फ्रॉम अमेरिका इन अन एरोप्लेन. तर तो त्यांचा भाऊ आहे तो एक कुठून आला दादा? अमेरिकावरून आला. कशाने? एरोप्लेन. इमॅजिन ही केम फ्रॉम सो फार बट रिच हेअर इन वन डे. बघा, एवढ्या लांबून तो एका दिवसात इथे पोहोचला. बुआ लुक व्हेरी ब्युटिफुल वेन शी वॉज गोइंग इन द पलंक्विन्स. त्याला काय बोलतात? पालखीला हिंदीमध्ये, सॉरी इंग्लिशमध्ये पलंक्विन्स. ओके, तर तो बोलतोय जी त्याची आत्या आहे डोलीमध्ये येत होती ना, तर तिचं लग्न आहे तर तो बोलतोय की ती हो. पलंक्विन मध्ये बसून खूप छान वाटत होती. नेक्स्ट. Okay. आता ही गर्ल काय बोलते, आय वेंट टू माय नानीज हाऊस इन केरला. ती कुठे गेली? तिच्या आजीकडे गेली केरलाला. वेअर शी लिव्स देअर इन वेअर शी लिव्स देअर इज अ एव्हरी वॉटर एव्हरीवेअर. आणि तिची आजी जिथे राहते ना तिथे सगळीकडे चारी साईडनी काय आहे? पाणी आहे. ओके, समुद्र वगैरे असेल. फ्रॉम द स्टेशन वी कुड हॅव टेकन अ बस ऑर अ टॅक्सी टू रीच हर हाऊस. मग आम्ही काय करतो, पहिले स्टेशनला उतरल्यानंतर तिच्या घरापर्यंत पहिले बसने जातो किंवा टॅक्सीने जातो. आणि इन्स्टेड वी लुक बोट स्ट्रेट टू हर हाऊस. आणि त्याच्यातनं ते काय करतात, जिथे त्यांचं घर आहे त्यांच्या नानीचं समुद्रामध्ये आहे ना, म्हणजे हो. चारी साईडने वॉटर आहे ना, तर ते काय करतात तिथून बोट घेतात आणि बोटनी जातात. आय फेल्ट अ लिटिल Okay. स्ट्रेंज बट वी हॅड फन. ती बोलते मला बोटनी ट्रॅव्हल करायला थोडं म्हणजे हेच वाटत होतं, भीतीच वाटत होती, पण मला मजा आली, असं ती बोलते. Okay. नेक्स्ट. वी वेंट शिमला. तो जो बॉय आहे तो काय बोलतोय, वी वेंट टू शिमला ड्युरिंग वेकेशन. तो बोलतो मी वेकेशन मध्ये आम्ही सगळे शिमलाला गेलो होतो, त्यांची फॅमिली. द हो. बस मूव ऑन अ झिगझॅग रोड ऑन अ हाय माउंटेन्स. आधी त्यांची जी बस होती ती कशी जात होती? झिगझॅग मोडनी, म्हणजे अशी वाकडी, जसं घाटातून जातो ना आपण, हो. घाटातून कसं जातो, हा, तर तसं त्या घाटातूनच त्यांची जी बस आहे ती झिगझॅगनी जात होती. इट वॉज अ व्हेरी स्केरी वेन वी लुक डाऊन. आणि ते एकदम भीती वाटत होतं, जसं ती त्यांनी खिडकीतून खाली बघितलं. खूप खोल होतं ना, डीप होतं. वी हॅड टू वॉक लॉंग डिस्टन्सेस इन शिमला. माय दादी वुड गेट ट्राईड व्हेरी क्विकली. आणि त्यांना काय झालं, म्हणजे ते एका ठिकाणापर्यंत ते बसने गेले, पण तिथून नंतर त्यांना जिथं जायचं होतं तिथून त्यांना काही दुसरं व्हेकल नव्हतं, त्यांना चालत जायला लागलं. ओके, आणि Okay. त्यांची दादी खूप, म्हणजे आता दादी एजेड होती ना, म्हातारी होती आता, मग तिला खूप म्हणजे टायर झाली होती, थकली होती. वी वुड मेक हर राईड ऑन द हॉर्स. मग त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी घोडा घेतला. ओके, आय नेव्हर गॉट टायर्ड, आय एन्जॉय वॉकिंग. आणि तो बोलते मला
काहीच म्हणजे थकवा वाटला नाही. मी खूप एन्जॉय केलं चालताना. नेक्स्ट, आता जी गर्ल आहे ती काय बोलते, माय खाला लिव्स व्हेरी क्लोज टू अवर हाऊस. माझी जी खाला आहे, खाला म्हणजे मोठी बहीण बोलतात, आणि ती माझ्या घराच्या खूप जवळच राहते. वेनेवर आय फील लाईक गोइंग टू हर, आय क्विकली क्लाइम ऑन माय बायसिकल. आणि बोलते जेव्हाही मला तिच्याकडे जायचं वाटलं तर मी काय करते, पटकन सायकल काढते, सायकलवर बसते अँड रश टू हर प्लेस, आणि तिच्या घरी जाते. मा अँड छोटू हॅव टू टेक अ सायकल टू गो टू नानी हाऊस. आणि ही जी सायकल आहे इथे, ती मा आणि छोटू त्यांच्यासाठी नानीला घेऊन जाण्यासाठी त्यांना घ्यायला लागतं. टांगा टांगा बोलतात ना याला, असं रिक्षा, ऑटो रिक्षा, हो. सॉरी, ऑटो रिक्षा असते ही, रिक्षा सारखी असते ती सायकल. आय वेंट टू माय, आता हा जो बॉय आहे तो काय बोलतो, आय वेंट टू माय मामाजीज विलेज फ्रॉम द रेल्वे स्टेशन, देर इज अ नो बस गोइंग टू इन द विलेज. आता तो बोलतो मी मामाच्या गावाला गेल्यावर रेल्वे स्टेशनला उतरलो तर रेल्वे स्टेशनवरून काहीच गावामध्ये जाण्यासाठी कुठलीच गाडी नसते, बस बीस वगैरे. सो वी वेंट इन अ बुलक कार्ड, आणि ते कशातून जातात मग, बैलगाडीतून, बुलक कार्डने जातात. वी क्रॉस लश ग्रीन fields on the way to the village. I love the sound of bells tied around the necks of the bulls. तर तो बोलतो आम्ही त्या बैलगाडीतून जातो, बैलगाडीतून जाताना आम्ही काय क्रॉस करतो, खूप सारे हिरवीगार शेती क्रॉस करतो, आणि मला ते जे बैलांच्या गळ्यामध्ये बांधलेली जी घंटी आहे त्याचा आवाज खूप छान वाटतो. कळालं? तर बघ इथे त्यांनी वेगळे वेगळे एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेसला जाण्यासाठी, फ्रॉम हिअर टू देअर, ते एक वेगवेगळे व्हेइकल्सचा यूज केलाय, त्यांनी केलंय ना वेगवेगळे, एरोप्लेन, कधी पलंक्वीज, कधी मेट्रो, कधी बस, कधी कार, कधी बोट. ओके, तर हे सगळे त्यांनी व्हेइकल्स यूज केलेत. ओके. ओके, त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन दिलाय, विच ऑल द व्हेइकल्स डीड द चिल्ड्रन ट्रॅव्हल इन, विच व्हेइकल. Children, हा, children travel in all kinds of vehicles. They are bus, metro, train, car, boat, horse, bicycle, rickshaw, and bullock cart. ओके. नेक्स्ट, हाऊ वुल्ड यू चूज टू गो फ्रॉम युअर हाऊस टू द प्लेस रिटन बिलो. आता तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे, तुमच्या हाऊस पासून कुठे कुठे जायला तुम्ही कशाचा यूज करता ते लिहायचं. ओके, आता युअर स्कूलला जाण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करता, Bus, बस. ओके, रिलेटिव्स हू, relatives car, or rickshaw. ओके, अक्रॉस रिव्हर, Boat, ओके, अक्रॉस सी, अक्रॉस द सी. ship, ओके, नेक्स्ट, नानीज हाऊस, auto or bus. ओके, फ्रेंड्स Friend's house, cycle. अँड मार्केट. Market, auto rickshaw. ओके, नेक्स्ट, हाऊ विल यू कीप युअर सेल्फ सेफ व्हाईल ट्रॅव्हलिंग. तर तुम्ही स्वतःला ट्रॅव्हलिंग करताना कसं सेफ ठेवायचंय, काय सेफ्टी करू शकता तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना. Uh, we safety have to we don't go anywhere. Where are we going? And we don't touch anything. And we was going rickshaw and an open window and look down. आपण आता समजा एखाद्या बस मधून जर ट्रॅव्हल करतोय तर आपण काय करणार, त्याचं विंडो मधून हात बाहेर नाही काढायचा. ओके, हा एक घेऊ शकतो ना आपण, सेफ्टी घेऊ शकतो. परत जर तुम्ही वॉक करत जात असाल तर तुम्ही ट्रॅफिक रूल काय करणार, फॉलो Follow. करणार. ओके, ओके, हे सगळं लिहायचंय. नेक्स्ट, राईट इन फ्रंट ऑफ इच पिक्चर
what the vehicle is used for. In the spaces provided, draw the pictures of some other vehicles, write their name and what they are used for. Are all these vehicle used for our travel? आता इथे तुला vehicle दाखवलंय आणि आपल्याला सांगायचंय कशासाठी यूज होतात. ओके, Okay. तर फर्स्ट काय दाखवलंय? जे Push cart selling vegetable and other times by rails. ओके, नेक्स्ट Vendor van carrying rails, mail and small bucket. Rail. Next teacher. यूज Rail फॉर start. डिलिव्हरी यूज ऑफ डिलिव्हरी ऑफ सेव्हरल प्रोडक्ट्स. Okay. त्याच्यानंतर काय? चेअर आहे ना, व्हील चेअर बोलतात त्याला, व्हील चेअर बोलतात. ही कोण यूज करतात? जे डिसेबल लोक आहेत, पीपल आहेत. ओके, यूज बाय डिसेबल पीपल इन ऑर्डर टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे जे अपंग लोक आहेत त्यांना एका जागेहून दुसऱ्या जागी जाण्यासाठी ही व्हीलचेअर यूज करतात. ओके, त्याच्यानंतर आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टर कशासाठी यूज करतात? यूज फॉर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द फार्मिंग. शेतीची कामं करण्यासाठी. Carrying loads. येस. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर काय? बस दिलंय. बस कशासाठी? यूज फॉर कॅरिंग पॅसेंजर, पॅसेंजरला घेऊन जाण्यासाठी. नंतर ॲम्ब्युलन्स यूज फॉर कॅरिंग पेशंट, पेशंटला घेऊन जाण्यासाठी. नंतर काय दिलंय? तुम्हाला ड्रॉ करायचे आणि सांगायचंय. ओके, तर तू जे स्कूल व्हॅन आहे ती ड्रॉ करू शकते आणि तू बाईक सुद्धा ड्रॉ करू शकते. ओके, Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय? Name the some vehicles are given in the center of the wheel and join these on one side to the number of vehicles wheels. Each vehicle has an other and the other. Join them. What is used to run them? आता काय करायचं इथे आपल्याला? इथे काही व्हील्स व्हेकलची नावं दिलेली आहेत. ओके, जसं बस, बुलक कार्ट. मग त्याचा आपल्याला चार्ट बनवायचा आहे. एक नंबर ऑफ व्हील्स बघायचे. आता तू बस घेतला तर बसला किती चाकं असतात ते लिहायचंय आणि कोण चालवतं ते सुद्धा लिहायचंय. ड्राईव्ह अँड बाय. कळालं? Okay. आता समजा बस आहे तर बसला किती व्हील्स असतात? नंबर ऑफ व्हील्स. 4 of more than 4. येस, 4 अँड मोर दॅन 4. आता मग तो ड्राईव्ह कोण करतो? Driver. येस, ह्युमन. ड्रायव्हन बाय ह्युमन्स. आणि काय येणार? ड्रायव्हन बाय ह्युमन्स. बघा इथे दिलंय ड्रायव्हन बाय ह्युमन्स, दिसतंय ना व्हील मध्ये? Yes, teacher. हा, आणि डिझेल पेट्रोल सुद्धा येईल. रन ऑन अ डिझेल पेट्रोल और डिझेल पेट्रोल. ओके, Diesel or gas. हा. नंतर काय लिहिणार तू? बुलक कार्ट. बुलक कार्टला किती नंबर ऑफ व्हील्स असतात? 2. 2. आणि ते कशाने? ड्रायव्हन बाय Animals. येस. तर तुला करता येईल हा चार्ट कम्प्लीट? Yes, सगळे teacher. सगळे व्हेकल्स लिहायचे जे तुला इथे छोट्या सर्कल मध्ये दिसतात ग्रे मध्ये. बस, बुलक कार, कार्ट, स्कूटर सगळं लिहायचंय आणि त्याचं सगळं लिहायचं. ओके, Okay. नेक्स्ट. फाइंड आउट फ्रॉम युअर एल्डर्स how did people travel 50 years ago and were the present means of travel available at that time also. Okay. तर काय विचारलंय क्वेश्चन? तर 50 वर्षापूर्वी जी लोक होती ती कशाने ट्रॅव्हल करायची ते तुम्हाला विचारलंय. त्यांच्याकडे काय म्हणजे अँड वेअर प्रेझेंट मीन्स ऑफ ट्रॅव्हल अवेलेबल ऍट दॅट टाइम ऑल्सो. आता जे आपण यूज करतो ते त्या टायमाला होते का? 5 years, 8 people travel by bullock cart, train, bus, rickshaw, cycle, etc. Example, motor rail. In all modes of transport have been in use since of more than 5 years. ओके, नेक्स्ट.
Can you imagine? Can you imagine which vehicle people will use for a travel 20 years? Okay, 20 years from now. Ask your family members and friends and fill the table. आता तुम्हाला इथे whom you ask आणि their answer इथे लिहायचं विचारायचंय की तुमचे जे तुम्ही ज्याला विचार तुम्ही 20 वर्षापूर्वी कशाने ट्रॅव्हल करायचं ते विचारायचं समजा यू तर 20 वर्षानंतर तुम्ही कशाने काय यूज करणार ट्रॅव्हल करायला तेव्हा आपले जे असतील तेव्हा जे Water, आपले bicycle. हा बायसिकल असतील पण ते आपल्या स्वतःला सुद्धा चालवायला नाही लागतील 20 वर्षानंतर अजून डेव्हलप होईल ना तर ते ऑटोमॅटिक वगैरे सुद्धा चालू शकतात तर सोलार पॉवर बायसिकल असं सुद्धा लिहू शकतेस तू Okay. नेक्स्ट फ्रेंड फ्रेंड ला Friend, विचारलं तो त्याला हा तर तो बोलेल मी scooter. इलेक्ट्रिसिटी हा तो Scooter. बोलेल तो बोलेल मी इलेक्ट्रिसिटी वाली मोटरसायकल घेईल आणि त्याच्यावर ट्रॅव्हल करेल जर चाच्याला विचारलं तुमच्या चाच्याला विचारलं तर चाचा काय बोलतील सोलार Solar. पॉवर कार हा तर असं तुला हे कम्प्लीट करायचं ओके हे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत Okay. नेक्स्ट काय दिलंय युअर ओन ट्रेन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स अँड मेक द टॉय ट्रेन ओके ट्रेन बनवायला सांगितले तुम्हाला ओके नेक्स्ट ते नाही केलं तरी चालेल नेक्स्ट काय दिलंय इफ एनीबडी मेक्स अ चक चक साऊंड यू नो दॅट ऍट वन्स दॅट इज बिंग मेड फॉर अ ट्रेन तर कोणी आता चकचक साऊंड करते तुम्हाला माहिती आहे की हा ट्रेनसाठी आहे तर फ्रॉम साऊंड गिवन बिलो कॅन यू टेल विच व्हेकल इज इट इज आता बाकीच्या जे दिले तुम्हाला साऊंड दिले तर कुठला व्हेकल कुठला साऊंड काढतो ते आपल्याला सांगायचंय आता चकचक जसं ट्रेन पॉन पॉन Scooter. Pon ओके pon truck. Pon ट्रक pon truck. येस आणि पिन पिन्स P P P scooter. येस ट्रप टप टप Truck. Horse driver cart. हॉर्स कार्ट घर घर असं ब्रेक असं गेअर टाकल्यावर येतो ना आवाज मोटरसायकल आपल्या बाईकचा Organ. आवाज येतो ना Okay. ट्रिंग ट्रिंग Bicycle. येस नेक्स्ट these are the sound of single vehicles how does it sound when many vehicles run together on the road making different noise isn't there a lot of noise आता हे सगळे एकाच आपण ओळखू शकतो एक आहे तर सगळे एकसाथ असं रोडवर आले तर नॉइज होईल का रोडवर ट्रॅफिक होतं ना Huh. Yes. येस Yes. Yes. There is lot of noise on the road. many when many vehicles run together on the road it gives a collective disturbing sound okay Okay. where have you heard the maximum noise तुम्ही कधी कुठे जास्त आवाज ऐकलाय On a rush road like speed trucks. नाही तुम्ही कुठे ऐकलाय ट्रॅफिक सिग्नलला ना जास्त Oh. हे जे आवाज ते कुठे ऐकायला येतात आपल्याला ट्रॅफिक सिग्नलला ओके Okay. डू यू लाईक सो मच नॉईज अँड वाय तुम्हाला जास्त नॉईज आवडतं का आणि का तर असं आन्सर लिहू शकतेस तू नो आय डोंट लाईक सो मच नॉईज बिकॉज इट इज व्हेरी डिस्टर्बिंग We do not like too much noise because it disturbing me. It also good for ear reflex. ओके आता हे बाकीचं तुला इथे क्वेश्चन विचारलेत पिक्चर बघून आन्सर लिहायचं येथील लिहिता व्हॉट ऑल Yes, कॅन यू सी इन द पिक्चर पिक्चर मध्ये काय काय दिसते ते लिहायचंय ओके विच व्हेकल्स कॅन यू सी इन द पिक्चर पिक्चर मध्ये कुठले व्हेकल्स दिसत आहेत ते लिहायचंय अँड व्हॉट आर द दिस व्हेकल्स युजली यूज फॉर आणि ते जे तू बघितले व्हेकल्स ते कशासाठी यूज होत आहेत ते सुद्धा लिहायचं आहे ओके आणि लास्टला काय दिलंय हा जो काय पझल आहे तो पझल okay, करेक्ट जॉईन करायचं आणि बघायचं काय होतं ओके
Okay. कळाला लेसन? Yes, teacher. ओके. तर सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत तुला? Okay. ओके. मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. Okay, teacher. बाय. Bye, teacher. बाय. Bye, teacher.